स्वामी प्रकट दिन आजपासून नियम न पडता रोज फक्त 5 मिनिटं कराई सेवा. सुतक विटाळ असेल तरी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर. स्वामींचा प्रकट दिन 31 मार्च 2025 ला आहे, वार सोमवार आहे. त्या दिवशी आता स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपण सर्व स्वामी भक्तांनी 21 दिवसांची महाराजांची सेवा करणार आहोत. मग ते 11 ते 31 मार्चच्या कालावधीत आपल्याला सेवा करायची आहे. यामध्ये महाराजांची सेवा करताना आपण फक्त जेव्हा आपल्या घरच्या घरी गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा फक्त आपण मांडणी करत असतो. पण जेव्हा आपण स्वामी चरित्र पारायण करतो 7, 21, 108, 51 तेव्हा मात्र आपण मांडणी करायची गरज नसते. देवासमोर बसून स्वामी चरित्र वाचायचं आहे. मध्ये अडचणी येतात म्हणून आपण 11 तारखेला सेवेला सुरुवात करून मी आदल्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं आणि बरीच माहिती दिलेली आहे. बऱ्याच वेळा असं होतं असतं का आमच्याकडे महाराजांचा फोटो नाही किंवा आम्ही नॉनव्हेज खातो म्हणून आम्ही आमच्या घरात महाराजांची मूर्ती घेतलेली नाही, आमच्या देवघरामध्ये मूर्ती नाही, माझ्याकडे माळ नाही किंवा स्वामी चरित्र हा ग्रंथ सुद्धा मला मिळाला नाही किंवा माझ्याकडे नाही. पण मात्र माझ्या मनात श्रद्धा आहे म्हणून मला सेवा करायला आवडते. माझा विश्वास आहे महाराजांवर. आपण मनुष्य जातीत आहोत आणि मनुष्याच्या आयुष्यात खूप काही अडचणी येतात आणि या सर्व अडचणींवर मात करून आपल्याला सेवेसाठी वेळ काढायचा असतो. प्रत्येकाला सेवा करणं आवडतं असं नाही किंवा कोणत्या घरांमध्ये तर असं होत असतं का आम्हाला देव चालत नाही, आम्ही नास्तिक आहोत किंवा आमच्या देवावर विश्वास नाही, आमच्या घरात देवघर सुद्धा नाही. पण तिला जर सेवा करायची असते किंवा आपल्याला जर सेवा करायची आहे, माझा विश्वास आहे महाराजांवर, ज्याला काहीच करणं शक्य होत नसेल किंवा बाळ लहान आहे, मी जॉब करते, बाहेर जाते, मग अशा वेळेस कुठली सेवा करू, या सर्व गोष्टींवर आजचा व्हिडिओ अवलंबून आहे. जो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. या कलियुगात सर्वात प्रभावी सेवा जी कोणती आहे तर ती म्हणजे महाराजांचं नामस्मरण, ज्याला कुठलंच बंधन नाहीये. अगदी तुम्ही मासिक धर्मांमध्ये सुद्धा महाराजांचं नामस्मरण करू शकतात. आता तुम्ही स्वामी प्रकट दिनानिमित्त काही न मागता तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि नामस्मरण हे शस्त्र नसून ते खूप मोठं ब्रह्मास्त्र आहे. याचं नामस्मरणाचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे माळ नाहीये तरी चालेल, पण कारण जप माळ घेऊन तुम्ही जर जप केला तर आपण अगदी मोजून मापून सेवा करत असतो. ती म्हणजे आपण फक्त 11च माळी जप करतो. आपण सकाळी आंघोळ केल्यानंतर किंवा जॉबला जायचं असेल तर सकाळी छान आंघोळ करून देवापुढे बसून महाराजांसाठी 10 ते 15 मिनिटे वेळ काढून किंवा 5 मिनिटे तरी वेळ काढणार आणि या 5 मिनिटांमध्ये माझा संसार, माझी जबाबदारी, माझ्या घरातील कामे, माझे सुख दुःख, माझ्या अडचणी हे सगळं बाजूला ठेवून अशा वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपल्यालाच आपला आवाज ऐकू येईल असे शांत आवाजामध्ये तुम्ही सेवा करायची आहे. तुम्ही अगदी करून तरी बघा. मनात विचार येतात, खूप विचार येतात आणि विचार आले का श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे मन एकाग्र करून आपण फक्त आवाजाकडे लक्ष द्या. जेव्हा तुमचा मेंदू तुमच्या आवाजाकडे लक्ष देईल तेव्हा येणारा विचार, आचार, मग तेव्हा कोणाचाच विचार येणार नाही. कारण आपल्या मेंदूचं पूर्ण लक्ष आपल्या आवाजाकडे येतं, आवाजावर लक्ष केंद्रित होतं, मग विचार येणारच नाही. आपण स्वयंपाक करताना सुद्धा आपण मनात नामस्मरण करतो किंवा काहीतरी कामे करताना सुद्धा आपण नामस्मरण करतो. श्री स्वामी समर्थ असं म्हणतो, पण तरी विचार येतातच. पोळी कशी झाली किंवा भाजी चांगली बनवली गेली का, माझ्याकडनं सर्वांना आवडेल का, याप्रमाणे जर महाराजांसमोर बसून जर तुम्ही तुमचं मंत्र स्तोत्रांकडे बसून जर लक्ष केंद्रित केलं तर असंख्य विचार, लाखो करोडो विचार जरी असतील तरी काहीही होणार नाही. कितीही वाईट विचार आले तरी ते येणार नाहीत. आम्ही अनुभव घेतलेला आहे म्हणूनच तुम्हाला सुद्धा सांगते. तुम्ही सुद्धा करून बघा. नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. कारण नामस्मरण आपण कुठे, कधी पण, कुठेही, कसंही करू शकतो. आपण बाहेर जातो किंवा दिवसभर घरात देखील आपल्या तोंडातून जास्तीत जास्त उच्चार झाले पाहिजेत. श्री स्वामी समर्थ किंवा बाहेर जाताना प्रवासात प्रत्येक ठिकाणी नामस्मरण करावं. काही इम्पॉर्टंट कामासाठी जर बाहेर पडत असाल तर महाराजांचं नामस्मरण करताना आणि जर महाराजांचा एखादा फोटो दिसतो किंवा गाडीवर नाव दिसतं तेव्हा आपल्याला खूप मोठा आनंद होतो आणि आपल्याला कळतं आपल्याला
एक आत्मविश्वास आपल्यात निर्माण होतो का नाही आता माझं काम होणार, कारण आता महाराज माझ्या सोबत आहेत. महाराज नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे महाराज म्हणतात. आपली श्रद्धा असणे, आपण जेवढं नामस्मरण करू तेवढंच आपण महाराजांच्या जवळ जाऊ. महाराज आपल्यापासून खूप लांब नाहीये, ते जवळच आहेत. पण आपल्याला महाराजांच्या जवळ जाण्यासाठी किंवा अगदी जर तुम्ही मनापासून नामस्मरण केलं तर हा जन्म सुद्धा तुम्हाला कमी पडेल. महाराजांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप मोठं अंतर आहे, कारण त्यांच्यातील आणि आपल्यातील जे अंतर आहे ना ते वाईट गुणांनी भरलेलं आहे. कारण परमेश्वराच्या समोर जाणं म्हणजे तुमचं मन शुद्धीकरण होतं, शरीर शुद्धीकरण होतं, तुमच्या भावनांचं शुद्धीकरण होतं. या सगळ्या गोष्टींचं शुद्धीकरण करता करता आपण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत येऊन जातो. म्हणजेच काय तर शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचून जातो, तरी आपण परमेश्वराच्या जवळ जात नाही. कारण आपल्याला ते वाटतं मी जवळ आहे, पण ते इतकंही जवळ नाहीये, कारण ते अंतर खूप मोठं आहे. म्हणून जेवढं जास्त नामस्मरण करता येईल तेवढं जास्त नामस्मरण करायचं. तुम्हाला माहिती आहे का, जर तुमची किती पण वाईट वेळ असो, पण जर तुम्ही 12 लक्ष स्वामी समर्थ मंत्राचा जप केला तरी पूर्ण संकटातून तुम्ही मुक्त व्हाल. असं काहीच नाहीये की जे शक्य होत नाही. सुतक आहे, विटाळ आहे, आम्ही गावाला गेलो, प्रवासात आहात तरी फक्त 24 तासातून अगदी 1 तास तरी तुम्ही नामस्मरण करू शकता. मी माझ्या महाराजांच्या नामात तल्लीन झालेली आहे, मला जगाशी काही घेणं देणं नाही. महाराज नेहमी म्हणायचे, जो माझा नाम जप करतो मी त्याला जपतो. म्हणून उठता बसता चालता बोलता महाराजांचं नामस्मरण करायचं. पण फक्त 5 मिनिटं महाराजांसमोर बसून डोळे बंद करून नामस्मरण करायचं, आपलं दुःख सांगायचं. ज्यांना सांगायची गरज नाही ते जगाचे पालन करता आहेत, त्यांना सुख दुःख सगळी काही मनस्थिती काय आहे ते महाराजांसमोर बसून किंवा फोटोकडे मूर्तीकडे बसून शांत मनाने सेवा करा. आणि ज्या आपण चांगलं काम करतोय तर आपल्याला महाराजांकडे आपण नक्कीच बघू शकतो. आणि आपल्याकडनं जर वाईट घडलेलं असेल तर आपली हिंमतच होत नाही कधीही महाराजांकडे बघायची. या प्रगट दिनापर्यंत महाराजांना म्हणा, मला काहीच मागायचं नाहीये, मला फक्त तुमचं नामस्मरण करायचं आहे. माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा ही तुम्ही करून घ्या. मी जेवढं तुमचं नामस्मरण करेल किंवा जेवढं माझ्याकडनं नामस्मरण आठवेल तेवढं माझे भोग कमी होतील. आणि मग त्यामुळे आपल्या भोग्यातून सुटका होईल का, तर नाही, सुटका तर नाहीच होणार आहे, पण त्याची तीव्रता जी आहे ती नक्कीच कमी होईल. पण जेवढं नामस्मरण कराल त्याने जास्त दिव्य अनुभव आहेत आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा अनुभव येतील. मासिक धर्मात करायचं तेव्हा करा. नामस्मरणाला ना कुठला ग्रंथ पाहिजे, ना माळ, ना कोणतं पुस्तक, ना मोबाईलची गरज आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशक्य कोटीच्या गोष्टी शक्य करणारा हा मंत्र जप जर प्रगट दिनापर्यंत केला तर तुम्हाला काय फरक जाणवेल ते तुम्ही नक्कीच बघा. आणि जे रोज सेवा करत असतात त्यांना किती अनुभव आलेले आहेत ते फक्त सेवेकरांनाच माहिती आहे. नामस्मरणाला कोणत्याच अटी किंवा नियम किंवा संकल्प नाहीये. आणि प्रगट दिनापर्यंत मी सेवा माझ्या महाराजांसाठी करते, जे पूर्ण अख्खं ब्रह्मांड चालवतात. ही सेवा आम्ही फक्त तुमच्यासाठी करते, मला काहीच नको. दुःख तुम्ही दिले, संकट सुद्धा तुम्हीच दिले आणि त्यातून मार्ग सुद्धा तुम्हीच दाखवला. पण अगदी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा जप तुम्हाला करायचा आहे. महाराज नेहमी म्हणायचे, या विश्वाची किंमत माझ्या लंगोटा इतकी पण नाहीये. त्यांना आपण काय देणार, पण फक्त आपण नामस्मरण करून त्यांना धन्यवाद द्या. कारण महाराज आपल्या आयुष्यात नसते तर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं हा विचार नक्कीच एकदा करून बघा. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि महाराजांच्या प्रगट दिन लवकरच जवळ येत आहे, म्हणून जास्तीत जास्त सेवा करा, स्वामी चरित्र करा, गुरुचरित्र पारायण करा, जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करा. आणि नामस्मरणात खूप मोठी जास्त ताकद आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की अशक्य वाटणाऱ्या सर्व गोष्टी महाराज शक्य करून दाखवलेल्या आहेत. आपल्या इच्छा आकांक्षा सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे. तुमचा काही असेल तुमची इच्छा तर तुम्ही सुद्धा संकल्प करून सेवा करू शकता. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. महाराज तुमच्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घ्या, ती स्वामीचरणी प्रार्थना करते. धन्यवाद.